हे बघा मी किती छान अनारसे झालेत बघा आपल्या घरातले. आणि ज्यांना कोणाला अनारसेचं जरी पीठ पाहिजे असतील तर त्यांनी सांगा. इतके सुंदर अनारसे झालेत, कडक पण. बघू शकता. हे बघा, हे बघा जस्टच आता केलेले आहेत. आणि तुम्ही कुठून बघताय, काय बघताय त्याचं मला कमेंटमध्ये सांगा. की अनारसेचं पीठ पण देते आणि करून पण देते. त्याला म्हणजे हेच नाही आहे किती किलो पाहिजे, काय पाहिजे. तसं मी करून ठेवलेलंच असते पीठ, पण तरी गिरायकांना पाहिजे असतं 2 किलो, 2.5 किलो, 3 किलो त्यांच्या मुलींना वगैरे द्यायचं असते. मुलींना द्यायचं असते, नंदांना द्यायचं असते. मग त्यांना पीठ जास्तच लागत असते. म्हणून त्यासाठी म्हणून सांगते की ज्यांनी जर चमचा पीठ त्यांना जास्त पाहिजे असेल तर मला सांगा की ते पीठ पण दिल्या जाईल आणि अनारसे पण करून दिल्या जातील. पण एकदा मला अनारसे करून घेण्यासाठी मला एक कॉल करावा. कारण की पीठ तर दिल्या जाईल, पण करून देण्यासाठी भाव सांगावं लागेल, सगळं बोलावं लागेल, हे की नाही, बरोबर की नाही. त्यासाठी मी सांगते. हे बघा किती सुंदर, किती छान झालेत. बारीक छान, लय बारीक पण लय मीडियम ना, म्हणजे जास्त मोठे पण नाहीत आणि जास्त बारीक पण नाहीत, मीडियम आहेत. खूप सुंदर झालेत. की मी हे बघा बरोबर खसखस वगैरे लावून टाकलेली आहे. आणि ह्या पिठाला मी जवळजवळ 8 दिवस छान भिजवलं आहे. म्हणजे तांदूळ वगैरे सगळं वाटून म्हणजे ऑलरेडी छान फुगलेत आणि खूप सुंदर झालेत कडक. बघा हे बघा खूप सुंदर झालेत. हो का, आणि कुसकुशीत झालेले आहेत, खूप सुंदर. हे बघा तुम्हाला मोडून दाखवते. गरम आहे, थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं हिवलं आहे. किती सुंदर छान दिसायला लागलेत की नाही. ज्यांना पीठ पाहिजे असेल किंवा त्यांना करून घ्यायचं असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. कारण का कसं माहिती का, मग परत जर समजा पीठ कमी पडलं, काय पडलं तर मला भिजवावं लागतं आहे ना. मग ते तांदळाला 3 दिवस भिजवावं लागतात, करावं लागतात. महिना आहे अजून आपल्याला. तरी पण मी सांगते की ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. माझा नंबर आहे 9657752430. ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करावा. कारण कसं माहिती, कॉन्टॅक्ट केल्यावर मग म्हणजे स्पष्ट म्हणजे असं आपल्या फोनवर बोलता येतं नाही. बाबा किती पाहिजे, काय पाहिजे, कुठून बोलताय, काय बोलताय, हेच आपल्याला कळायला पाहिजे की नाही, बरोबर की नाही. मग त्यासाठी थोडंसं पीठ पण मला तांदूळ भिजवावं लागतात, सगळं करावं लागतं. मेहनत भरपूर आहे याच्यासाठी. याच्यामध्ये पण कसं तर अधिक महिन्यात 3 वर्षांनी अधिक महिना येतो. त्यासाठी कसं लेक माऊलींना द्यायला, नंदांना द्यायला, म्हणजे असं मैत्रिणींना थोडंसं टेस्ट बघायसाठी द्यायला, मैत्रिणींना द्यायचं. ऑलरेडी मैत्रीण म्हणजे आहे आपली, म्हणजे अर्ध्याच्या म्हणजे पावणे अर्धे म्हणता येणार नाही, पूर्ण अर्धा म्हणजे दुःख सुख सगळं सांगतो आपण त्या मैत्रिणीला. त्यासाठी तिला बी थोडंसं टेस्ट दाखवायसाठी माझं एवढंच म्हणणं आहे की जसं ज्यांना कुणाला किती पाहिजे, काय असेल त्यासाठी मला सांगावत म्हणते. की कसं इतकं सुंदर बघा, छान छान झाले. तर जस्ट आत्ताच केलेले बघा, जस्ट आत्ताच केलेले आहेत. आणि ह्याच्यात पण आहेत अजून, म्हणजे अजून थोडं तळायचं आहे, अजून थोडंसं वाटून ठेवलेलं आहे, थोडं मळून ठेवलेलं आहे, थोडं भिजवावं पण लागतं ना त्यासाठी. ते म्हणून सांगते की कसं भिजवल्यानंतर छान सुंदर. हे का इकडं गार झालं आहे. हे का तुम्हाला सांगते, हे का किती किती कुसकुशीत छान झालेत बघा. हे बघा जवळून दाखवते पाहिजे असेल ते. बघा खूप छान फुललेत. मला वाटलं नव्हतं की इतकी छान होतील, कारण की मी पण अनारसे पहिले करून ठेवलेले आहेत. पण कसं आहे जजमेंट, आणि मेन गोष्ट अनारसे करायचं म्हणल्यानंतर ना थोडंसं म्हणजे बाकीच्या लेडीज थोडंसं घाबरतातच. कारण ते कसं त्यांना थोडंशी म्हणजे बाकी ज्या लेडीजचे प्रॉब्लेम जे असतात ते थोडंसं शिवाशिवी ह्या चालत नाही ह्या अनारशांना. कारण तिथं लगेच थोडंसं कमी जास्त गूळ जास्त पडला तर तेलामध्ये थोडं लगेच फुटतात किंवा पगळतात. ह्या पद्धतीने थोडंसं सांभाळूनच करावं लागतं ह्या अनारशांना. आणि बाकीचे जे कसं असतं माहिती का, आणि स्वच्छता असते पाहिजे घरामध्ये, स्वच्छता. अनारसे ही प्रकार ही एकदम आपल्या पहिल्या जुन्या लोकांचा. पण अनारसे हा प्रकार मुलींना दिवाळीचा प्रकार आहे. दिवाळीमध्ये सुद्धा आपण अनारसे करतो, पण इतकं करत नाहीत की अधिक महिन्यामध्ये जेवढं आपण करतो 2 किलो 3 किलो असे जे आपण करतो मुलींना द्यायला, जावायांना द्यायला आणि नंदावांना द्यायसाठी आपण जे करतो की नाही, त्या पद्धतीने आपण थोडंसं जास्तच करतो, बरोबर की नाही.
त्यासाठी मी तुम्हाला का दाखवते की अनारसे बघा किती सुंदर छान झालेले आहेत. गरम आहेत, थोडेसे खुसखुशीत झालेत, फुललेत खूप छान. तुम्हाला आत्तासुद्धा दाखवते आणि अजून एकदा मी दाखवते. हे बघा किती छान फुलले ते बघा. हे बघा मस्त. मला तर आता खाऊशी वाटायला लागलात. पण कसं आहे तर त्या म्हणजे असं अजून सवाशींना मी दिलेलं नाही आहे. लेक माऊलीला अजून आले नाहीत. अजून लेक माऊलींना दिल्याशिवाय आम्हाला म्हणजे आपल्याला खाता येत नाही. मग त्यासाठी कसं ही सवाशींचा मान असतो. सवाशींचा मान दिल्याशिवाय आपल्याला देता येत नाही. आता इथं कसं माहिती देवांना द्यायचं करायचं. आता ही आपल्या घरच्या देवांसाठी करायला लागले आपल्या घरच्या देवांना. आणि घरच्या देवांना निवद दाखवला की मग मुलींना द्यायला, जावायला बोलायला आपण आता फोन करून सांगितलंच आहे, सगळे येतीलच. आता अजून महिनाभर अवकाश आहे. कसं की पूर्वीचे प्रॉब्लेम असतात, सगळं घरातलं सगळं बघून, त्यांच्या नंदा आहेत, त्यांच्या सगळ्या आहेत, त्यासाठी सगळं बघून त्यांनी येतातच, बरोबर की नाही. बघा किती छान दिसते. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. बघा किती सुंदर दिसते ते अनारसे. घरात केलेले किंवा बाहेरचं जर पीठ आपण घ्यायचं म्हणलं तर ते त्यांनी कधी केलेलं 20 दिवसाखाली करून ठेवलेलं. आता परवादिवशीच मी स्वतः बघितलं ते अनारशीच्या पिठाला बुरा लागला होता. म्हणजे बुरा म्हणजे ते काकांना म्हणले, काका ही अनारशीच्या पिठाला बुरा लागलेला हे पीठ म्हणजे असं कसं द्यायला लागलात तुम्ही त्या लेडीजला. तर नाही म्हणले, शांत म्हणजे असं म्हणजे कसं शांत बसलेलंच परवडलं ना आपण. त्यासाठी कसं आहे लोकांचं गिऱ्हाईक थोडंसुद्धा आपल्याला आवडत नाही. त्यासाठी मग मी पण काही बोलले नाही त्यांना. पण बुरा आला होता. पण आपण कसं फ्रेश करतो, जशी ऑर्डर येईल त्या पद्धतीने आपण करून देतो. त्यासाठी कसं बुरा म्हणा किंवा तेलामध्ये पिघळतात किंवा ह्या गोष्टीचं जे अनारशीचं जे प्रकार आहे ते सगळं सांभाळून करावं लागतं. त्यासाठी मी आणि कसं खात्रीच्या हिशोबाने आपण सांगतो की घरातल्या केलेला फ्रेश माल वेगळाच राहतो. बाहेर विकत्रीचा माल जरा वेगळाच राहतो. पण त्यांनी जेणेकरून कधी करून ठेवलेलं असतं, कधी काय केलेलं असतं ते आपल्याला माहीत नाही. त्यासाठी आपण पैशाकडे बघतो. त्या पैशाच्या हिशोबाने आपण बघायचं नाही. जिथं फ्रेश माल मिळतो आपल्या लिकीवांना देतो, आपण जावयांना देतो, अजून म्हणलं तर आपल्या नंदांना देतो. ह्याप्रमाणे आपण गेलो तर आपण फ्रेश मालच आपण द्यायला पाहिजे. आता 3 वर्षातनं हा सण आलेला असतो. त्यासाठी सणाला आपण लेक माऊलीला फ्रेशच माल आपण कसं ती. आणि मेन गोष्ट कसं तिथून ते पीठ आणायचं, परत ते कधी केलेलं असतं, काय केलेलं असतं ते आपल्याला माहीत नाही आहे. त्यासाठी मी सहजासहजी मी घरात केलेलं आपल्या लेक माऊलींना मी घरातच केलं. कारण बरे थोडा त्रास होतो, नाही असं नाही आहे. पण मी स्वतः आणि कसे क्लायंटला पण मी स्वतः घरात आणि त्यांना स्वतः मी व्हिडिओ कॉल करून दाखवते. मी फ्रेश माल करत आहे, तुम्ही बघा. आणि माझ्या घरातली सगळी स्वच्छता आहे बघा. सगळी स्वच्छता माझ्या किचनवर असे. फक्त आता इथं तळलेलं आहे तेवढं. एवढं इथं सगळं तळलेलं तेवढंच आहे. आणि एवढं ही सगळी स्वच्छता, ही सगळी स्वच्छता आपली करून, सगळं स्वच्छता करूनच आपण करतो. आणि मेन गोष्ट तर कसं अनारसेला ही लई जपून करावं लागतं. त्या पद्धतीने सगळं स्वच्छता करून म्हणजे दिवसात म्हणजे हात सगळं धुवून करून सगळं स्वच्छ करून मग हे अनारसेचं पीठ मी तिमून ठेवलेलं होतं. तर मी जस्ट मला आता क्लायंट आलेलं आहे. पहिलं मला ह्या पिठाचे पहिले करून घ्यावं, कारण की कसं थोडंसं तरी आपला अंदाज जरी चुकला तरी पण ते अनारसे तेलामध्ये पिघळतात. त्या पद्धतीने थोडंसं सांभाळूनच करावं लागतं. आणि मेन गोष्ट कुठल्या म्हणजे बाकीच्या लेडीची सावली वगैरे पडू नये ह्या पद्धतीने पण जरा जपावंच लागतं. आणि माझ्या घरात सध्या आता कसं आहे बघा, तुम्हाला म्हणजे छोटं बाळ वगैरे आता जरा बाहेर गेलेलं आहे. सुनबाई माहेरी गेल्या होत्या, त्यासाठी थोडंसं जपून गेले बघा. सगळी स्वच्छता करूनच आपण सगळं. आता इकडे मशीन चालू आहे बघा. काम करत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि क्लायंटला मी एकच सांगेल की फ्रेश माल घ्या. क्लायंटला पण मी सांगेल फ्रेश माल घ्या. माल फ्रेश घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट तुम्हाला कळत नाही. आणि घरातले फ्रेश माल कसं आपण कधी हॉटेलमधनं आपण आणतो, कधी केलेलं असतं, काय केलेलं असतं ते आपल्याला माहीत नाही. तरी पण घरगुती ज्या पद्धतीने घरगुती आपण जे घेतो ते घरगुती माल फ्रेशच असतो. तरी पण घरगुती माल ह्या ज्या तळण्याचा, लाडूचा, त्याचं जो असतं ना, थोडंसं सांभाळून घ्यायचं. आणि मी पीठ करताना सुद्धा मी क्लायंटला फोन म्हणजे व्हिडिओ कॉल करून दाखवत असते. दळताना म्हणा, दळून आणलेलं, भिजवताना सुद्धा ते तांदळातलं पाणी काढताना मी दाखवत असते. कारण कसं असतं माहिती का, क्लायंटला आपण दाखवल्याशी त्यांना विश्वास पटत नाही की फ्रेश माल आपला कसं काय करतो आपण, बरोबर की नाही. त्यासाठी मी बघा ऑर्डर द्या आणि कुठून बघताय, काय बघताय त्याचे मला सांगा. कसं की आता कसं त्याचं मी पण आता सध्या थोडंसं तळाव मुलात क्लायंट आलेले आहेत, त्यांना 33 अनारसे द्यायचे आहेत. आता थोड्या वेळात मला त्यांनी येणार आहेत, त्यांची मुलगी वगैरे येणार आहे, त्यांच्यासाठी द्यायचे आहेत. म्हणून मी मला आपल्या देवाला पहिले दाखवावं. आपल्या देवाला दाखवल्यानंतर मग
त्याच्या आधी मी दाखवलं ज्याप्रमाणे मी जसं जसं मी अनारशी भिजवते त्याच्या हिशोबी पहिला मी देवाला बाप्पाला गणपती बाप्पाला दाखवून मग सगळं क्लायंटला देत असते. कारण मी स्वतः करते म्हणलं की देवाला मेन देवाला आपलं देणं हे गरजेचं आहे. देवाला पहिलं देऊन मग पुढच्या गोष्टी सगळं करत असते, बरोबर की नाही. त्यासाठी मी सांगते की फ्रेश माल घ्या, व्यवस्थित घ्या. आणि खूप सुंदर केलेले आहेत बघा, या अनारशी खूप सुंदर झालेले आहेत. मला तर वाटलं नव्हतं की इतके सुंदर होतील. आता काही क्लायंटला छोटे पाहिजे असतात, काही क्लायंटला मोठे पाहिजे असतात. आता हे मीडियम छान आहेत बघा, मीडियमच झालेले आहेत. त्यासाठी मी सांगते की फ्रेश माल घ्या आणि स्वच्छ माल घ्या, एवढं सांगितलं. ज्यांना ऑर्डर करायची असेल त्याने मला फोनवर कॉन्टॅक्ट करा. 9657752430 या कॉन्टॅक्टवर नंबर मला फोन करावा. ज्यांना पाहिजे असतील ते त्यांनी, हे की नाही. आणि कुठून बघताय, काय बघताय तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन यूट्यूबर आहे त्यांना थोडंसं मी नवीन यूट्यूबर असल्यामुळे थोडंसं हेल्प करा. थोडंसं काय म्हणतात ना, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओके, बाय.